नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी भरत मोरे. आज आपण चाललो आहोत खेडला. आपण हे खेडचं ओव्हरब्रिज पाहणार आहोत. खेड ओव्हरब्रिजवरती ज्या साईडच्या भिंती आहेत, संरक्षण भिंत किंवा त्याच्या भिंती आहेत, त्यावरती आकारले म्हणजे पेंटिंग केले आहेत शिवसृष्टी, कोकणातील काही कोकण कल्ला म्हणा, कोकणातले काही किल्ले वगैरे असं. यावर आपण एक मोठा व्लॉग बनवणार आहोत. जर तोपर्यंत कोणी मोठ्या व्लॉगरने नाही बनवलं तर आपण नक्की बनवू. इथे आपण शिवसृष्टीमध्ये सगळं दिसतंय तुम्हाला. शिवाजींच्या लहान बालपणापासून नंतर बाजीराव पेशव्यांपासून जे युद्ध दाखवले, मावळे दाखवलेत, या ठिकाणी तुम्हाला सगळं पाहू शकता तुम्ही. हे आहे खेडचं ओव्हरब्रिज. किल्ले, हा मधला पॅसेज. त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर पुढच्या भिंतींवरती तुम्हाला किल्ले बघायला मिळतील. दुर्ग, सर्व किल्ले या ठिकाणी दाखवलेले आहेत. आपण गाडीवरून शूट घेतलं आहे त्यामुळं एवढंच व्ह्यू मिळाला आपल्याला. इथे पुढे आपल्याला वारली पेंटिंग दिसत आहेत. तो पण कोणी मोठ्या यूट्यूबरने नाही बनवला तर आपण बनवू, नाहीतर काय यूट्यूबवर कोणतरी बनवेलच, कारण हा व्हिडिओ बघून कोण ना कोण बनवतंच. ह्या बाजूला कोकण रेल्वे फर्स्ट दिसते आपल्याला. पुढे इथल्या वेगवेगळ्या कला आपल्या इकडच्या. नमन, दशावतार, नाटक, नमन, दशावतार, जे लोकांकडची कोकण कला आहे त्या कशा कोकण कला तुम्हाला पाहायला मिळतील. ही होळी, शिमगा, पालखी नृत्य, अशा विविध कला या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे खूपच सुंदर असं बनवलेलं आहे. मला खूप आवडलं म्हणून म्हटलं थोडंसं शूट करून जाऊया. फर्स्ट टाईम बघितलं तेव्हा म्हटलं शूट करावं, असं म्हटलं थोडं पॉसिबल होतं तर पाऊस चालू होता. ॲक्च्युली आपण चाललो होतो शेडी बोगदा बघायला, पण थोडंसं सनलाईट कमी होता त्यामुळे आपण कॅन्सल केलं. हे इथं पेंटिंगचं काम इकडे सुरू आहे. इकडे थोडीशी वेगळी पेंटिंग झाली आहे. इकडे एक कला वगैरे नाही, एक पोस्टर पेंटिंग किंवा एक म्हणतो ना आपण त्या प्रकारे कला सुरक्षितकारिता आहे. तुम्हाला म्हणतात पोर्ट्रेट पेंटिंग वगैरे अशा तऱ्हेने सनसेट म्हणा, लँडस्केप पेंटिंग, आजूबाजूचे देखावे म्हणा, असं एक मस्त एक कलाकारी पाहायला मिळेल. आता पावसात माहीत नाही कलर टिकतील न टिकतील, पण एक सुरेख आहे, मला खूप आवडले. खेड ओव्हरब्रिज. हे आपलं जगबुडी नदीवरचं ब्रिज. आता आपण आहोत जगबुडी नदीवर. इथं लोकांना आता खेडच्या थोडंसं आपण पुढं आलो तिथं आता लोकांना कळलं की इथं अंडरपास असायला हवा. म्हणजे रस्ता दोन्ही बाजू रेडी झाला आहे. आता इथं अंडरपासची मागणी झाली आहे की काय झाली आहे माहीत नाही. इथं मध्ये खणून ठेवलं आहे, बहुतेक इथं अंडरपास होण्याची शक्यता आहे. रोड झाला आहे, बऱ्यापैकी बनला आहे, तरी पण आता अंडरपास बनवावे लागलेत. म्हणजे पहा तुम्ही गटर्स वगैरे तुम्हाला तर पाहायला मिळत आहेत. अधिक करून ठेवू. रेल्वेच्या वरचं ब्रिज अजूनही अपूर्ण आहे, काम चालू झालं आहे आता. त्यासाठी काय केलं आहे, जो कोपीपाट आहे तिथं तुम्हाला इथं पिलर टाकला जाईल लेफ्ट साईडला, आणि इकडची वाहतूक आहे ती वन वे केलेली आहे, म्हणजे बोथ वे केलेली आहे. एका बाजूने दोन्ही प्रकारच्या वाहनं येत आहेत. फक्त काय केलं आहे, वरूनच्या भोसते घाटातून ज्या गाड्या येत आहेत ना त्या फार सुसाट येत आहेत. त्यामुळे इकडून येणाऱ्या गाड्यांना ना म्हणजे एवढ्या सुसाट येतात की एखादा जर ट्रक एवढ्या स्पीडने येतो की एखाद्याला समोरच्याला चिरडून जाईल. इथे 2-3 ॲक्सिडेंट झाले, जेव्हा 2-3 जणांना आपल्या जीवाला बुकावं लागले. ट्रक बघा काय स्पीडने येतं, ते काय कंट्रोल होणार आहे. ते पुढं त्यांना माहीतच नाही सिंगल लेंथ आहे ही, दोन्ही बाजूच्या गाड्या माहित्या त्याच्या उतारच्या स्पीडने येतात त्या स्पीडने पुढे येतात. हा आपला भोसते घाट.
18 स्पीड ब्रेकरचा आपला भोसले घाट. भोसले घाटाबद्दल सांगायचं तर इथे एक म्हणजे जे एवढा मोठा टर्न टाळण्यासाठी एक निविदा निघाली होती. त्याच्यामध्ये पुढे काय वर्किंग झालं आहे नाही झालं आयडिया नाही, पण इकडून तर डाव्या हाताला जी इकडून रस्ता असा निघणार होता, जो आपला जो मधला टर्न आहे मोठा तो गाळणार होता. ही निविदा निघाली होती, पण त्याच्या पुढे काय कामं निघालीत नाही निघालीत काही आयडिया नाही आहे. 18 स्पीड ब्रेकरचा भोसले घाट. दुसरी गोष्ट सांगायची काय झालं आहे, हायवेच्या किनारी बऱ्यापैकी हॉटेल्स आहेत किंवा रेस्टॉरंट आहेत. असं काय होतं आहे, पार्किंगमध्ये बऱ्यापैकी आपली व्हेकल पार्क केलेले असतात आणि पावसामध्ये हॉटेलच्या समोर बऱ्यापैकी चिखलच असतो. हॉटेल धाब्याच्या पुढं बऱ्यापैकी माती असते आणि त्या मातीवरतून आपल्या ज्या पार्किंग केलेल्या गाड्या असतात त्या गाड्या रस्त्यावर येतात. त्याबरोबर त्या टायराला लागून बराचसा चिखल किंवा माती रस्त्यावर येते. तर आपला कोणी सबस्क्रायबर किंवा व्हिडिओ पाहणारा जर असेल तर त्यांच्याच्या माध्यमातून मी एक रिक्वेस्ट करू इच्छितो की जमलं तर आपल्या हॉटेलच्या किंवा रेस्टॉरंटच्या किंवा अजून काय जिथं पार्किंग होतं त्या ठिकाणी जर जमलं तर एक कॉन्क्रीट किंवा साधं खडी टाकून किंवा पेवर ब्लॉक्स लावता आले, शक्य झाले तर नक्की लावा. बऱ्यापैकी जो दुचाकी व चालकांना जो त्रास होतो तो थोडंसं आटोक्यात येईल. तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.